आमच्या आयुष्यामध्ये संकट येत असतात. आम्ही म्हणतोय आमच्याच वाट्याला काय येतं, पण जगामध्ये मोठी लोक झाली, त्यांच्याही आयुष्यामध्ये संकट आली. एकदा स्वामी विवेकानंद मंदिरातून घरी चालले होते. त्यांच्या हातामध्ये काही फळं होती. त्या मंदिराच्या शेजारी काही माकडं बसली होती. त्या माकडाने हातातील फळं बघितली. फळं बघितल्यावरती माकडं स्वामीजीच्या पाठीमागे लागली. माकडं पाठीमागे लागली म्हणतात स्वामीजी पळायला लागले. एका साधूने बघितलं स्वामीजी पळतायत. साधूने विचारलं स्वामीजी का पळताय? स्वामीजी म्हटले माझ्या पाठीमागे माकडं लागलेले. साधूने सांगितलं स्वामीजी तुम्ही पळू नका, त्या माकडांना प्रतिकार करा, ती माकडं पळून जातील. स्वामीजी थबकले, थांबले, पाठीमागे वळले, त्या माकडांच्या पाठीमागे लागले, माकडं पळून गेली. मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये संकट हे तुमच्या पाठीमागून येणार आहेत. त्यांचा प्रतिकार करा, त्यांना प्रत्युत्तर द्या, त्यांना अजिबात घेऊन जाऊ नका. संकट हे आयुष्यामध्ये तुम्हाला मजबूत बनवायला येतात, कधीही तुम्हाला ते खाली खेचायला येत नाहीत. संकट कुणाला येत आहेत माहिती आहेत? ज्यांच्यामध्ये क्षमता आहेत, ज्यांची लायकी आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये संकट येत असतात. फुटपाथवर भीक मागणाऱ्या भिकाऱ्याला कधीही संकट येत नाहीत. ज्याच्यामध्ये क्षमता आहे ना, त्याला संकट येत असतात. संकटांना तोंड द्या.